आकाशात चंद्रयान तारे आहे पण वेगळे वेगळे आहे. किंवा दह्याची अंगी निघेता कनोडी दोन्ही एका मोला मागून. दह्यापासूनच लोणी बनलं ताकही बनलं. मग काय ताकाच्या भावात लोणी मिळेल. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये विठ्ठल. संतांनी नामाचा अनुभव घेतला. हरी अनुभव आले अंगा अनुभव आले अंगा पंढरपूरच आहे विठ्ठल. संतांनी नामाचा अनुभव घेतला म्हणून नाथबाबांनी जीवाला बाप म्हटलं. बाप काय नाथबाबाचा हरिपाठ आहे. नाथ महाराज म्हटले करा रे बाबानो बाप म्हणते ना कदवात संत या जीवाची आई होय म्हणून हा अट्टहास आहे. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस हा संतांचा स्वभाव आहे. नाथबाबा भागवतात सांगता दया नवे द्रवली दृष्टी तन मन धन वेचुनी गाठी अनाथावरी करुणा मोठी उद्धरी संकटी दिनादे. दिनाचा उद्धार व्हावा हा संतांचा स्वभाव आहे. म्हणून कीर्तन संतांचंच आहे. तुम्ही आम्ही नसो संत. संत वेगळे आहेत पण कीर्तन संतांचं आहे. विठ्ठल आपल्याला शंका घ्यायची
की जीवाचा आणि देवाचा काय संबंध आहे. जर तुम्ही म्हटले की नामच देव आहे, नामच देव आहे. देव कुठे आहे? कुठं आहे देव? नाम देव आहे. नाम काय होतं जनाबाईकडं, काय होतं सखूबाईकडं, काय होतं द्रौपदीकडं? कृष्ण धावर लवकरी संकट पडाले भारी, कृष्ण धावर. काय होतं द्रौपदीकडं? नाम. नामच देव आहे. आपल्याकडे संतांचे साक्ष आहे. देव नाही देवाऱ्यात, देवाऱ्यात देव नाही, देव नाही. जनाबाई म्हणतात नामदेव महाराजांना विचारा. ते म्हटले कुठं आहे देव? देव दाखवी असा नाही गुरु. नामदेव महाराज म्हणतात देव दाखवी असा नाही गुरु, जेथे जाय तेथे दगड, जेथे जाय तेथे दगड. मातीत जन्माला आलो आपण, कोणा ती बाबाकडे बी चालला जातो जीव विठ्ठल. हा संतांचा होय. जीवाला उपदेश करतात तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने देवा तो जानो है, तेने देवा तो जानो है, तेने देवा तो जानो है, तेने देवा तो जानो है. तेरी माई के दुकान जाने से, तेरी माई के दुकान जाने से, तेरी माई के दुकान जाने से, तेरी माई के दुकान जाने से. मेरा देवा तो जाना है, मेरा देवा तो जाना है, मेरा देवा तो जाना है,
सांगितला संतांनी सततम कीर्तयन्तं मां यततच्छं दृढव्रतः नमस्तच्छं मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. गीतेच्या 9व्या अध्यायात भगवान सांगतात, हे पार्थ अर्जुना, जो माझं नाम चिंतन करतो मी त्याचा गुण राहतो. विठ्ठल संतांच्या अनुभवातून तुकोबाराय म्हटले, आपुला तो एक. संसार सगळं आपलंच आहे ना, बायका मुलं शेती बाडी बंगला सगळं आपलं आपलं. आपल्या शहरात नाही सांगत कोणी, पण तिकडे जाऊ तुम्ही आमच्याकडे कीर्तनकाराला सांगता लोक, हे सगळं आपलं, हे आपलं. काही काही माझ्यासारखे थोडं कमी शिकलेले असे ते म्हणतात ते बंद्याचं, हे बंद्याचं. हे सगळं आपलं आपलं. जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो असं संतांचं म्हणणं आहे. ते आपलं नाहीच, आपलं न होत आणि आपलं राहणार नाही. आपलं काय असेल तर देव आहे. देव आपल्या सोबत येणारा फक्त देव आहे. भगवान म्हणतात, अंत कालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. एवढ्या नाही समाधान झालं आपलं, आहे की नाही? पण माऊलीले विचारा, माऊली रोज हरी पाठच सांगते. हरी हरी पाठ कीर्ती मुखे दरी गाय. हरी पाठ कीर्ती मुखे दरी गाय. पवित्रची होय देह त्याचा. माऊलीचं वचन आहे बरं, हे तुमचं आमचं नाही. कोण्या धीरूभाई अंबानीचं, टाटा बिर्लाचं नाही. ज्याने अनुभव घेतला नामाचा. नाम म्हणजे देव. अपवित्र नाशिवंत देव पवित्र होण्याचं सामर्थ्य असेल तर माझ्या भगवंताच्या नामात. नामेने तारिले कोट्यानो कोटी. त्या नामाने किती उद्धार झालेला आहे. एवढी संत मालिका भरून गेली. तुमचा आमचा उद्धार होईल. कारण जीवाचा आणि देवाचा कार्यक्रम संबंध आहे. जीव माझ्या देवाचं चैतन्य, जीव माझ्या भगवंताचा प्रकाश आहे. जीव जीव देव नाही. जीव देव असू शकत नाही. नाथबाबांनी वर्णन केलं, जीव तोची देव. जो जीवाले देव म्हणतो त्याच्याकरता नाथबाबा म्हटले, जीव तोची देव भोजन ते भक्ती.
आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. जो जीवाले देव म्हणतो आणि जरा पद्धतशीर झालं भोजन की त्याले भक्ती म्हणतो, आणि मेला की तो म्हणतो मेल्यावर कोणा पाहलं, देवान घेऊ कोणा पाहलं, तेले पाखंडी म्हणता संत. त्याच्यावर तो कोबार आहे आपल्याला सोपं करून सांगतात. लवण मेलविता जरे काय उरले निराळे. काय गोडवर लवण म्हणजे मीठ. मीठ पाण्यापासून बनलं, मीठ पाण्यापासून बनलं आणि पाण्यात टाकल्याबरोबर मीठ पाणी झालं. तसा हा जीव माझ्या भगवंताच्या भक्तीत टाकला की जीव देव होतो. विठ्ठल म्हणून आपुला तो एक. सगळं आपलं आपलं करताना माझ्या देवाला आपलं कर. पण मोठा प्रश्न उभा केला आपल्याकडे. आपुला तो एक. त्यात एक म्हटलं त्या अर्थी सृष्टीवर कितीतरी देव असू शकतात. म्हणून तर तुकोबारायांनी एकच शब्द वापर. एक. जगात अनेक देव आहेत, अजून देव निघताय, अजून याच्या पुढे एवढे निघणार आहे म्हणता. ज्याला पटलं तो देव काढतो. विठ्ठल आपला एक देव करा. एक कोणता का असे ना, एक करा एक. काय वर्णन केलं? खंडेरावाच्या उपासक होत्या जनाई. संत जनाई खंडेरावाच्या उपासक होता. खंडेराया तुझ तरी नवासू. जाऊ द्या तिकडे गेलं. आपला एक देव केला अगोदर, तेव्हा सुख प्राप्त झालं. तेव्हा सुख प्राप्त झालं. आपुला तो एक. अजून दुसऱ्या अर्थाने एक शब्द वापरला तुकोबारायांनी. आपुला तो एक. एकला समान. त्याच्या मागे किती जरी पूज्य असले, त्याच्यानंतर पूज्याचं नाव शून्य झालं आणि शून्याच्या नंतर आता या वर्लीवालेनं, आमच्या वर्लीवालेनं त्याने झिरो केलं. पण त्याचं नाव आहे पूज्य. धर्मशास्त्रात त्याचं नाव आहे पूज्य. का पूज्य? जे एकाच्या मागे राहिले ते पूज्य. माझे कितीतरी पूज्य एकाच्या माग 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 माग. पण एक दिवस सगळ्या पूज्यांच्या लक्षात आलं. ते म्हटलं कारण आपण एवढे पूज्य भाऊबंद असल्यावर हा एक पुढे आणि आपण का त्याच्या माग, असं नाही चालणार म्हटले. अरे आपण का स्पेशल पेपर भरला तर निवडून येऊ. आपले का थोडे भाऊबंद आहे पूज्य 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 पूज्य. त्यांनी एकाला सांगितलं, म्हटलं एका तू एकटाच आहे, तू मात्र आता माग उभं राहणार आणि पुढे उभे राहतो. सगळे पूज्य पुढे उभे राहिले आणि एक सगळ्याच्या माग गेला. त्याची किंमत काय राहिली? झिरो. जे देवाला धरून देवाच्या मागे जातात ते पूज्य होय. म्हणून आपुला तो एक. अजून नाही समाधान झालं. मी एके दिवशी जुगाराचा अभ्यास केला. तर जुगारात गुलाम टाकता बरोबर बाकीचे सगळे पत्ते हरले. भारी गुलाम. गुलाम गेल्यानंतर राणी, गुलाम सुद्धा घरी. राणी गेल्यानंतर राजा आला, राणी सुद्धा घरी. आणि राजा एवढा भारी भरायचा पत्त्या राजा. त्याच्या मोठ्या मोठ्या मिशा असतात राजाच्या पत्त्यातल्या बरं, संसारातल्या नाही. राजा बरा भारी भरतो राजा. पण ज्या टायमाला एकाला, अहो राजा भजन
हेच खायला गेला विठ्ठल. जीव केवढाही राजा असू द्या, जीव केवढाही राजा होऊ द्या, पण तुला तो एक देव करुणी घ्यावा. नाम म्हणजे देव, सुख म्हणजे देव, देव म्हणजे नाम, देव म्हणजे सुख. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, विन जीवा सुख नाही. हे तुकोबारायांचं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. त्या अर्थी संसारात दुःख आहे. संतांचा अनुभव आहे ना, तिने विन जीवा सुख नव्हे. संसार दुःखानं टसून भरलेला आहे. संतांनी सुद्धा अनुभवला आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. सगळ्यांचा अनुभव आहे संसार दुःखाचा. लग्न झाल्यावर दुःख, मुलं झाल्यावर दुःख, मुलं मोठी झाल्यावर दुःख, आणि पुढं नातू झाल्यावर तर त्याचं नावच राहते नातू. ते आज्याले नाजीले सांगता, ऐ नातू ना मी केले बिना जीवा सुख नव्हे. सुख, सुखाचा पत्ता सांगला नाथ महाराजांनी. सुखा लागे धरी करशी तडमड, तरी तू पंढरीची जाय एक तरी तू पंढरीची जाय एक मगवाची सुख, मगवाची सुख तू लागे करते तडमड, तरी तू पंढरीची जाय एक तरी तू पंढरीची जाय एक सर्व सुखाचे आगर बापर विटेवरी जाती पाहून समान, तोची एक दान शूर दाता. हा सुखाचा समुद्र आहे, सुखाचा दाता आहे, अवदार्य श्रीमंत आहे. सुखाने ज्याच्यात सुख उभं आहे, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, जे वैर्याही निघले. माऊली म्हणता, अहो शत्रूच्या मुखात नाम आलं तरी त्याचा उद्धार केला. एवढा अवदार्य शादी भगवंत. म्हणून तेने विन जीवा सुख नव्हे. बाकी सगळं दिसणार आहे, भासणार आहे, पण खोट आहे याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या. येती माई के दुःखाची जननी, येती माई के दुःखाची जननी, येती माई के, येती माई के दुःखाची जननी, येती माई
दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. माईक म्हणजे खोट. माईक शब्दाचा अर्थ आहे खोट. कितीतरी वर्णन केलं संतांनी, ज्येष्ठ श्रेष्ठ संतांनी सिद्धांताकडे जाण्यासाठी. पूर्वरे पठाडे महाराज आपल्याला साक्ष देता की पडद्यावरती लंका पेटली, धग 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 लंका पेटली. सिनेमा पाहणाऱ्या माणसाकडे बिडी होती पण काळी नव्हती. ते म्हटले एवढी जर लंका पेटते तर बिडी पेटवायला काय हरकत आहे, पडद्याजवळ गेला निंतर. हे सगळं जेवढं भासते ना हे सगळं खोट आहे, माईक आहे. किंवा अजून मामासाहेबांनी आपल्याला सिद्धांताकडे जाण्यासाठी एक उपाय सांगला की फराळ करण्यासाठी वारकरी मंडळी आली एका श्रीमंत बाबाकडे. साबुदाण्याची खिचडी होती पुढं. एका वारकऱ्याच्या लक्षात गेलं कपाटात फळ होते. हे म्हटलं का एवढे मोठे फळ म्हटलं कपाटात, वारानं फळ, आंबे, केळे, काय चिक्को आहे, काय चिक्को आहे हो तुम्ही. त्याच्या लक्षात आलं श्रीमंत बाबाच्या. ते म्हटलं बाबा जे कपाटात शिव कपाटात ठेवले आहे ना ते फळ पाहायचे, साबुदाण्याची खिचडी खायची. ते म्हटलं असं कसं. अरे म्हटलं ते फळाचा आकार आहे, त्याला फळाचा रंग आहे, पण आतमध्ये शेल भरलाय. वाढू का. हे सगळं खोटे. हा संतांचा अनुभव आहे. बरं आपला अनुभव असता तर मी सुद्धा सोडला असता संसार, वरंगामध्ये एकटाच राहिला असतो. विठ्ठल संतांचा अनुभव आहे. हे सगळं खोटे. एरती माईके दुःखाची जनिती. दुःखच आहे हो सगळं. सगळं दुःख आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. पण या दुःखरूप संसाराला माऊली म्हणता आगा नेना चतुरा, पुढा निळयाचा दुसरा, नेना सर्पत्व झाला येरा सुखाला जी. 15व्या ज्ञानोबारायांनी सुखाचा पत्ता सांगला. या दुःखरूप संसारात काय कृपा आहे संतांची. नाही झालं समाधान एवढ्यानं. माऊली पुढे म्हटल्या जैसे जीवनाचे उदक परी ऋषी होय मारक, का मिरया माझी तिख उसी गोड. आता मात्र कळलं आपल्याला कळालं आता. माऊली म्हणता एकच पंपाचं पाणी, एकच पंपाचं पाणी मिरचीच्या वाफ्यात घातलं तर तिखट, आणि उसाच्या वाफ्यात टाकलं तर. मग आता खरं सांगा हा जीवन रूपी संसार रूपी पंप, आता हे पाणी आपल्याला कोठे टाकायचं आहे ते आपल्याला ठरवायचं. तर आपण देशीच्या दुकानात टाकलं तर विठ्ठल माऊली म्हटले जैसे स्वातीच्या उदक शुक्ती मोठी याई विक, सज्ञानाची सुख दुःख ते अज्ञानाची. माऊली म्हणतात ज्याला हे कळालं ना त्याला सुख प्राप्त झालंच म्हणून समजा. त्याला सज्ञान म्हणतात ज्ञानोबा. ज्याला हे कळालं, ज्याच्या खांद्यावर संसाराचा भार असून जो माझ्या भगवंताला दुसऱ्या खांद्यावर घेतो तो सज्ञान आहे, तो ज्ञानी आहे. दुःख ते अज्ञानासी. ज्याला हे कळालंच नाही त्यांना अज्ञान म्हणतात माऊली. एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. याचा अर्थ तोच आहे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख, जन्माला येतानाही दुःख. किती दुःख. मदालेशीने किती गोड वर्णन केलं. आपल्याला नाही कळालं, आपल्याला नाही आठवत. पण पर्रे दे मदल सा या विश्वाच्या पाठीवर काही अशी झाली की 9 महिन्याचा पोटात असताना पाळणा म्हटला मदलेशी. उपदेश केला
हा देह नशिवंत भटाचा बाधा, वरी चर्म घातले रे असा साधा. हरिहरा जाई गोविंदा परे दे मदलसा सोम जन्माला आल्यावर पाळणा म्हणणाऱ्या लय आई असतील, पण पोटात असताना उपदेश केला मदल. जन्मापासून दुःख, अंतकाळी एवढं दुःख, दुःख दुःख. म्हणून बाकी आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विन जीवा सुख नव्हे. ज्या देवाला आपलंस करणं आहे त्या देवाचं भजन करू. विठोबार कुमारी असा भगवंत आहे. माऊली म्हणत नाही का, बापर कुमा देवीवरू विठ्ठलाची भेटी, आपुले सवसाठी करुणी ठेवला. ज्ञानोबा म्हणता, जो माझ्या भगवंताच्या भेटीला गेला त्याला आपल्यासारखा करतो देव. दयाळू. मग का हो? असा कोणी केला आहे का? असा एक दोन काहीतरी आमच्याकडे पुरावे पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात अविनाश करे आपुले अविनाश करे आपुले अविनाश लावणी मृदंग श्रुती प्राणोष शिव ब्रह्मरस. काय भाग्यवान म्हणून जन्म द्यायला आपल्याकडं. इतकं सोपं नाही. मी सुद्धा पकवायचे आहे, मी पदवाच होतो, पण एवढं सोपं नाही. माऊलीची कृपा लागते पोटावर. विठ्ठल ब्रह्मरसे माझ्या भगवंताचे अलंकार आहेत. अलंकार अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंद हे. अविनाश म्हणजे न संपणार. अविनाशी भगवंत अविनाशी आहे.
भगवंत संपत नाही, संपणार नाही. जे संपतच नाही, माऊली म्हणत नाही का, जे जे दृष्टी दिशे, हे संतांसाठी. पण जे जे दृष्टीनं दिसते ना, हे सगळं संपणार आहे, सगळं संपणार आहे. जेवढं दिसते सूर्य चंद्र सुद्धा संपणार आहे. विठ्ठल अविनाश करी आपुलिया ऐसे, मना लावी पिसे गोविंदाचे. कुणाला केलं का पिस म्हणजे वेळ. आता खरं सांगा, तुम्हाला आपल्याला कशाचं पिसाला गेलंय? तुम्हाला आपल्याला एकच पिसाला गेलंय, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त लागेलंय. एकच पिसा लागलाय आपल्याला. मना लावी मना पिसे गोविंदाचे. कोण गोविंद? मेरा भगवान का नाम है गोविंद. माझ्या देवाला 1000 नाव आहे, 1000 असतील ना. हो, आपल्या घरात, माझ्या घरात नाताला 5 नाव आहे, 5. बापरे, 5. आता एका सामान्य नाशिवंत जे आले 5 नाव आहे. भगवंताले 1000 नसतील का? ज्याच्या त्याच्या परीनं, आपल्या आवडीनं भगवंताला हाका मारायची. आई यशोदा भगवंताला हरी म्हणायची. असं जनाबाई म्हणतात. भगवंताला हरी म्हणायची. हरी. देवाला, कृष्णाला, भगवंताला हरी म्हणायची आई यशोदा. अंजनी माता हनुमान म्हणायची. हनुमान. बाकीचे नाव ठेवले बाकीच्यांनी, कोणी बजरंग, कोणी मारुती. पण अंजनी माँ की आपकी पसंद है, मेरा भगवान का नाम है हनुमान. काय ठेवलं शिंबर अंजनी मातेचं नाव? हनुमान. हनु म्हणजे उंच, आणि मान म्हणजे मान. मान म्हणजे आता मान कळत नाही का? मानाबाई का लहान सत्यानाश आहे का? पहिले पंक्ताईत आमच्याकडे पंक्ता खुंडत लोक. मान. मान म्हणजे पद. या जगातलं उंच पद माझ्या मुलाला मिळावं म्हणून हनुमान. माय यशोदा मेरे भगवान को हरी कहती है. हरी. जनाबाईने सांगितलं. जनाबाई म्हणता, ओ यशोदेचा हरी गोपी कांसी प्रेम करी. अहो यशोदेचा हरी. गोविंद म्हणता, राधाईनं नाव ठेवलंय देवाला गोविंद. मी मागच्या कीर्तनात सांगलं, देवीवरती कीर्तन झालं तेव्हा सांगलं नाही की नारायण हे नाव समुद्राने ठेवलंय देवाला. समुद्राने नारायण. नारा म्हणजे, आयन म्हणजे, नारा म्हणजे पाणी, आयन म्हणजे घर. जो पाण्यावर घर बांधून राहतो त्याचं घर पाण्यावर आहे, तो नारायण. हरी. आई यशोदा हरी म्हणायची. देवाला जवळ घेता बरोबर संसाराचं दुःख व्हायचं आई यशोदेचं. म्हणून आई यशोदा भगवंताला हरी म्हणायची. म्हणून माऊलीनं ज्ञानोबारायांनी वारकऱ्याने दंडक दिलाय. एकमेकाच्या समोर वारकरी आला की जय हरी. बाकीचे लोक, बसलेले लोक म्हणतात आता जा घरी. गोविंद. राधाई की आपकी पसंद है, मेरा भगवान का नाम है गोविंद. लावी मना पिसे गोविंदाचे. वेळ लागलं, पिस लागलं देवाचं पिस.
तुकोबाराय म्हणतात पिस लागले. काय करत होत्या गवळणी? शहाणपणे वेद मुका गोपिकाच्या ताकटी. असं वर्णन केलं तुकोबारायांनी. वेदानं शहाणपणा केला. त्या गोकुळातल्या संसार करणाऱ्या गवळणीच्या पुढ्यात आला म्हणता उद्धव बाबा. आणि उद्धव महाराजांनी सांगितलं वेदानी. ते म्हटलं तुम्हाला देव कळला का? राधा म्हटली तुला कळला का? म्हटली मग. म्हटलं तुला कळला नाही. कुठं आहे देव? अरे देव आमच्या जवळी. स्मरण करता बरोबर देव. मथुरेतून क्षणात गोकुळा. देव आम्हाला कळाला. काय करत होत्या? गोपिका त्या ताकटी. ताकटी म्हणजे ताक पिणाऱ्या, ताक खाणाऱ्या. ताक म्हणजे संसार. ताकात जसं काहीच नाही तसं संसारात काहीच नाही. ताक तुमच्याकडे माहित नाही. या शहरात काल माहित नाही. तिकडे आमच्याकडे खेड्यात ताक कोण खाते? ताक कोण पिते? विठ्ठल विठ्ठल मग गवळणी नाही होत्या का संसार करणाऱ्या? तुमच्या आमच्या सारख्या संसारात होत्या गवळणी. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुझ्या मनाला माझ्या गोविंदाचं भगवंताचं पिस लाव. अरे तुला देव होता येईल. देव तुकोबारायांची प्रार्थना आहे. तुम्हा आम्हाला देव होता येईल. असं पिसाला गेलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता काल कीर्तन आजच झालं म्हणतात का काल झालं. किती पिस लागेल होतं. कोणी गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. देव घ्या, कोणी देव घ्या. देव घ्या, कोणी देव घ्या. किती पिसा लागला असेल? अहो घ्या ना. देव घ्या कोणी देव. आयताला घर कुसोनी. अहो घ्या ना अक्का दादा मावशी. अहो देव घ्या देव. लावी मना पिसे गोविंद. हे जीवा तुझ्या मनाला वेळ लाव माझ्या भगवान. तू देव असेल. तुझा दुःख संसार सुख. गवळणी वेळ लावलं हो. म्हणून गवळणी भक्तीच्या आचार्य ठरल्या. भक्तीच्या प्रोफेसर ठरल्या गवळणी. संसारात राहणाऱ्या गवळणी. मग त्याचा तेले देव आपलासा करता आला. तुम्हाला आपल्याला सुद्धा करता येईल. संसारात राहून संसारी असावे, कोणी नसावे, भजन करावे. कोण्या शास्त्रात कोण्या संतांनी सांगितलं नाही. तुकोबारांनी धमकी दिली. संसार करावा नीट नेटका. कुठे दिसो नाहीये फाटका. तुकोबाराय म्हणतात याला संसार नाही जमला तर याने परमार्थ काय जमीन. संसारही तेवढाच जमला पाहिजे. परमार्थही तेवढाच करता आला पाहिजे. विठ्ठल लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला पिस लावा असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. कारण मन हे सैरावैरा धावणार सगळ्यात महत्वाचं मन आहे आपल्या शरीरात. मन मन वढाय वढाय उभ्या पिकावरल ढोर. आपली माय म्हणते वैनाबाई. मन सगळ्यात वड आहे. उभ्या पिकावर किंवा तुकोबारायांनी गोड वर्णन केलं. देवाकडं प्रार्थना केली. हरी आता कोठे जावे मन. आता कोठे जावे मन. तुमचे चरण रेखिया. तुमचे चरण रेखिया. आता कोठे जावे मन. आता कोठे जावे मन. तुमचे चरण
एवढ्यासाठीच परमार्थ, एवढ्यासाठीच आहे. आपल्या मनाला स्थिर करण्याचं सामर्थ्य या नामात आहे, या कीर्तनात आहे. कीर्तनाची गोडी सोयीनिवडी आपण, कोणी वारे अधिकारी त्यासी हरी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाट्य पांडुरंग. किंवा सावता बाबा म्हणतात कीर्तनाची गोडी वैकुंठाहून गाली उडी. असं माझा भगवंत आहे, त्याला आपलंस करा. माझा भगवंत विटेवरती उभा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता. जो देवाचा देव डोळेवरून पाहिला ज्ञानोबायांनी, देखिला देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाने तुझे पण देखिला देखिला माय देवाचा देव. डोळेवरून बघितला पुंडलिकाच्या भावार्था. पुंडलिक महाराजांनी वेटेवरती उभं केलं म्हणता भगवंत. कमरेवरती हात ठेवायला लावले, दृष्टी सम ठेवायला लावली. संतांनी सांगावं, देवानी वागावं. काय अधिकार असेल संतांचा. संत हा महिमा सामान्य नाही. संत मूर्तिमंत भगवंत आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावयाले दिले. बरं का, संत वेगळे बरोबर मूर्तिमंत देव संत हुनाले लोपले ज्ञान जगी. हितले नाती कोण अवतार पांडुरंग असे नावाचं तर कोणी असेल ज्ञानी. ज्ञानेश्वर लयच लोकांचं नाव आहे आमच्याकडं, पण पांडुरंग ज्ञानोबाराय उन्हाले उपजताची ध्यानी हे वर्म जाणूनी आले मोठंगडी चांगदेव. ज्यानी केवढं मोठं सामर्थ्य होतं बाबाकडं, ज्ञानोबारायांच्या पुढे लोटांना असा भगवंत डोळे भरून बघितला. तर कसा भगवंत आहे त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. तो हा विठोबा निदान, तो हा विठोबा निदान, तो हा विठोबा निदान, तो हा विठोबा निदान. त्याचे ब्रह्मविका ध्यान पाहुणे समान विजयी शोभाची. ज्याचे ब्रह्मदिका ध्यान पाहुले सम विटेवरी शोभती, तो हा विठोबा. तुकोबारायांनी काय गोड वर्णन केलं या भगवंताचं. सम चरण दृष्टी विटेवरी साजे. हा समचरण दृष्टी विटेवरी साजे. येथे माझी हरी वृत्ती राव. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राव. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. एवढा भगवंत सुखाचा समुद्र असलेला वेटेवर वाय. त्या भगवंताला आपुला तो एक देव करून घ्यावा, हे नवीन जीवन सुख. ज्यांनी जीवनामध्ये भगवंताला आपलंस केलं त्याला संत भाग्यवंत म्हणतात. बरं का, शेणाबाबांनी गोड वर्णन केलं. भाग्यवंता घरी काय गोड वर्णन केलं.
हे सगळ्याच्या घरी नाही बरोबर. किती श्रीमंती असली तरी, किती पैसे असले तरी, हे काय एवढं सोपं आहे का? संसार जर सोपा नसेल तर परमार्थ काय सोपा आहे का? पण लोकांना असं वाटते तिकडे आमच्याकडं परमार्थ काय, रान मग उभे तुम्हीच म्हणा, तुम्हीच वाजवा आणि तुम्हीच जा घरी. ज्याला हे साध्य झालं, ज्याला हे साध्य झालं, ज्याला हे साधन प्राप्त झालं, त्याचं मरण कीर्ती रूप आहे असं तुकाराम महाराज. तुका म्हणे एका मरणेची सय तुका म्हणे एका मरणेची सय मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मरावे परी कीर्ती रूपी. ज्याच्या घरात आई वडिलांचे, आजोबांचे, आजीचे, आपल्या पूर्वजांच्या प्रतिमा आहे ना, ते घर भाग्यवानच आहे. मला समजून घ्या, हे घर भाग्यवान आहे. देवाचे नसले तरी भाग्यवान. कारण माऊलीने आईला देव मानलेलं आहे. ज्ञानोबा रायांनी आई बापाला देव मानलेले. पहिले देव आईच आहे. सकळ तीर्थाचे घरे जे का माता पितरे तया सेवीसी तीर शरीरे लोण किती. माऊली माऊली म्हणता या जगातला पहिलं तीर्थ, पहिला देव आई आणि बाप आहे.